स्टार्ट. प्रिय महोदय, परिच्छेद. आपले दिनांक 14 ऑक्टोबरचे पत्र मिळाले. त्यानुसार कोकण दूध व्यवसाय विकास समितीच्या अहवालातील शिफारशीबाबत चालू असलेल्या कार्यवाहीची स्थूल रूपरेषा थोडक्यात आपल्या माहितीसाठी पुढे देण्यात येत आहे. वरील शिफारशीचा कोकणात सध्या चालू असलेल्या दूध योजनामार्फत अभ्यास करून त्यांच्या कार्यक्षेत्रात शिफारशींच्या अनुषंगाने निरनिराळे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. उदाहरणार्थ, दूध व्यवसायाच्या वाढीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत कर्ज वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कर्ज वाटपाच्या योजनेत शासनाने तारणाची हमी दिलेली असून व्याजाच्या दरातही अनुदानाच्या रूपाने सूट मिळवून देण्यात आली आहे. याप्रमाणे सुमारे 30,000 रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ इच्छित आहेत. त्यानंतर दूध पुरवठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने गुजरात राज्यातून जातिवंत जनावरांची कोकणात आयात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसेच मुंबईच्या तबेल्यातून अनुदानासहित मिळणाऱ्या म्हशींचे कोकणात वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोकणातील सर्व विभागातून उत्पन्न होणारे दूध गोळा करण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दूध वाहतूक सुरळीतपणे व जलद गतीने व्हावी यासाठी ज्या भागात चांगले रस्ते नाहीत तेथे ते बांधण्यात येत आहेत. अगर दुरुस्त करण्यात येत आहेत. यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 50% खर्च जिल्हा परिषद करते व 50% खर्च अनुदानाच्या रूपाने शासनाकडून करण्यात येतो. जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या निधीतून शासन हे अनुदान देते. या योजनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 9 रस्ते व एका नदीवर पूल बांधण्याच्या कार्यक्रमासाठी एकंदर 22 लाख रुपयांच्या कामास आतापावेतो मंजुरी देण्यात आली आहे. परिच्छेद. कोकणात निरनिराळ्या ठिकाणी सध्या चालू असलेल्या दूध योजनात समन्वय साधण्यासाठी आणि इतर मार्गातूनही तशाच योजना हाती घेण्यात याव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. दूध व्यवसाय विकास योजनेचे उपआयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असून तिच्या नियमित बैठका होत असतात. या बैठकांत एकूण दूध विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येतो आणि दूध व्यवसाय विकास समितीच्या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने सूचना करण्यात येऊन पुढील कार्यक्रम आखण्यात येतो. यात वैरण उत्पादनांच्या व पशुसंवर्धनाच्या विविध योजनांवर विशेष भर देण्यात येतो. चिपळूण येथील मध्यवर्ती दूध केंद्र गेल्या वर्षी सुरू झाल्याने दूध स्वीकारण्याच्या आणि दुधाच्या प्रक्रियेत वाढ झाली आहे. तसेच दक्षिण कोकणात कनकवती दूध योजनेत शीतकरण यंत्राची सोय करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर दूध हाताळणे शक्य झाले आहे. दुधाचे भाव अहवालात सुचविल्याप्रमाणे 2दा बदलण्यात आल्याने आणि दुधाच्या टंचाईच्या काळात सुधारित भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे. अशा प्रकारे अहवालातील शिफारशीस अनुसरून सध्याच्या परिस्थितीत शक्य असलेल्या सोयी व सवलती दूध व्यवसायाला उपलब्ध करून देण्यात येत आहेत आणि पर्यायाने काही शिफारशी अंमलात येत आहेत. स्टॉप.